शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी पानाडी दीपक काशीत पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा सर्वांना तीच विनंती आहे की आमच्या चॅनलला फॉलो करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला अशी सांगायची आहे की ज्या वेळेला शेतकरी बोरवेल करतो त्यावेळेला पहिली सुरुवात ही पानाड्यापासून होते. शेतकरी मंडळी पानाड्याला बोलवतात, त्याच्याकडनं चांगला पॉईंट घेतात, त्यानंतर त्या ठिकाणी मशीनवाला येतो, बोरवेल मारतो. काही लोकांना पाणी लागतं, काही लोकांचे बोरवेल फेलही जातात. आणि फेल गेल्यानंतर लोक म्हणतात की आम्ही खूप चांगला पानाडी बोलवला आणि आमचा बोरवेल फेल गेला. परंतु त्यामागची जी टेक्निकल कारणं असतात ती कोणी शोधण्याचा प्रयत्न करत नाही की आपला बोरवेल नक्की पानाड्याच्या चुकीमुळे फेल गेला आहे की कशामुळे फेल गेला आहे. ह्या टेक्निकल गोष्टी शेतकऱ्यांनी जर शोधल्या तर बऱ्याच अंशी शेतकऱ्यांचा यामध्ये फायदाच होणार आहे. तर त्या टेक्निकल गोष्टी कोणत्या आहेत, कशामुळे आपल्या बोरला पाणी लागत नाही. मग शेतकरी काय करतो, पाणी न लागल्यामुळे बोरवेल काढून टाकतो. तर मित्रांनो, कधीही बोरवेल आपला काढून टाकायचा नाही. तर महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडे ज्या बोरच्या मशीन असतात त्या प्रचंड हवेच्या प्रेशर असलेल्या मशीन असतात. साधारणपणे 1200-1100 अशा पॉवरचे त्याचे कॉम्प्रेसर असतात. कारण तितक्या पॉवरची त्यामध्ये आवश्यकता सुद्धा असते की अगदी 500 फुटावरनं ते खोदून क्रश करून ज्या वेळेला ती मशीन वर फेकत असते तर त्यामध्ये प्रचंड असं हवेचं प्रेशर त्या ठिकाणी वापरलं जातं. आणि हवेच्या प्रेशरच्या जोरावर त्या मशीन ते खोदलेलं जे मटेरियल असतं, जी क्रश असते दगडाची, ती त्या ठिकाणी वर फेकण्याचं काम करत असते. तर मित्रांनो, ज्या वेळेला पानाड्याकडनं पॉईंट आपण घेत असतो त्यावेळेला पानाडी काय करतो की साधारणपणे 2 झरे 3 झरे अशा ठिकाणी एकत्र येतात, असा तो पॉईंट आपल्याला शोधून त्या ठिकाणी देत असतो. काही वेळेला काय असतं, झऱ्यामध्ये पाण्याचा जो प्रेशर असतो तो कमी प्रमाणात असतो. म्हणजे पाणी पानाड्याला दिसतं परंतु त्याचा जो दाब असतो तो अगदी कमी असतो. तर त्याच्यामुळे काय असतं, कमी दाब असल्यामुळे ज्या स्पीडने ती क्रश आपल्या मशीनमधून बोरवेलच्या पाईपमधून वर फेकली जाते तर स्वाभाविकपणे ती जी क्रश आहे ती अगदी पाण्याच्या झऱ्यामध्ये अगदी 50-100-200 फुटापर्यंत जेवढी त्यामध्ये त्याला पोकळी मिळेल त्या पोकळीपर्यंत ती आतमध्ये स्वाभाविकपणे घुसली जाते. आणि त्या ठिकाणी जे आपल्याला बोरवेलचे जे झरे लागलेले असतात ती पाण्याच्या त्या झऱ्यांच्या प्रवाहामध्ये ती खालून खोदलेली क्रश आतमध्ये हवेच्या दाबाने घुसल्यामुळं ते जे झरे असतात ते ब्लॉक होतात. म्हणजे काय होतात की ती क्रश आतमध्ये जाते आणि जसं आपण भिंतीला प्लास्टरिंग करतो त्याप्रमाणे ते जी पाण्याची जी पाखी असते किंवा ज्याला झरा म्हणतो आपण, तो झरा त्यामध्ये त्या ठिकाणी बंद होतो. आणि बंद झाल्यामुळे शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्या बोरवेलला पाणी काही लागलं नाही. आणि स्वाभाविक आहे, शेतकरी कधीतरी बोरवेल करत असतो, त्याला ह्या गोष्टींची माहीत नसते. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर ज्या वेळेला ते झरे ब्लॉक होतात त्यावेळेला बोरवेलमध्ये पाणी येणं बंद होतं. आणि नंतर मग काय होतं की समजा 500 फूट बोरवेल झाला, त्यानंतर मग शेतकरी ते मशीन काढून घेतो. मशीन काढल्यानंतर पाणी लागलं नाही म्हणून बोर गाडून टाकतो. तर कधीच मित्रांनो आपला बोरवेल गाडून टाकायचा नाही. साधारणपणे 2-3 दिवस त्या बोरला काहीच करायचं नाही. 2-3 दिवसानंतर काय होतं की ते जे झऱ्यामध्ये जी क्रश गेलेली असते ती हळूहळू भिजून त्याचे जे लगदे असतात ते जिथं बोरवेलची पोकळी असते, जो होल असतो त्याच्यातनं ते लगदे पडायला सुरुवात होते. आणि नंतर काय होतं की ते झरे मोकळे व्हायला सुरुवात होते. जर तुम्हाला शक्य झालं, जर पाणी नाही लागलं बोरवेलला, शक्य झालं तर त्याच क्षणाला जर एखादा टँकर असेल किंवा आजूबाजूला काही पाण्याची सोय उपलब्ध असेल तर ते पाणी त्या बोरवेलमध्ये आपण सोडायचं. त्याच्याने काय होतं, आणि ते पाणी सोडताना अगदी पूर्ण केसिंग पाईपाच्या तोंडापर्यंत सोडायचं. त्याच्यामुळे जे जो लगदा तयार झालेला असतो किंवा जे प्लॅस्टरिंग सारखं त्या ठिकाणी आवरण तयार झालेलं असतं त्या पाण्याच्या झऱ्यावरती, ते त्या ठिकाणी पाण्याच्या याने भिजून ते मोकळं होतं. आणि नंतर 2-3 दिवस त्या बोरवेलकडे काही पाहायचं नाही. 2-3 दिवसांनी त्याच्यामध्ये पंप टाकायचा. आणि पंप टाकल्यानंतर आपला बोरवेल किती वेळ चालतोय, सुरुवातीला जे पाणी त्याच्यामध्ये साठलेलं असतं ते आपण उपसून घ्यायचं. उपसल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये 2-3 तास थांबून आपण तो बोरवेल चालू करायचा. जर आपला बोरवेल फेल गेला असेल तर मित्रांनो, फेल झालेला बोरवेल 5 मिनिटाच्या पुढे कधीही चालत नाही. 5 ते 10 मिनिटे फार तो बोरवेल चालतो आणि त्यानंतर ते पाणी संपून जातं. पण जर आपल्या बोरवेलला पाण्याचे झरे लागले असतील तर ते झरे लागलेले असलेला जो बोरवेल आहे तो अगदी कंटिन्यू चालतो किंवा 2 तास 3 तास अशा प्रकारे त्या ठिकाणी चालतो. आणि मित्रांनो, जरी आपला बोरवेलचा प्रवाह कमी असेल, कमी दाबाचा असेल, तरी काही वेळेला काय होतं की नंतर हळूहळू ते पाणी वाढतं. त्याच्यामुळं बोरवेल आपला फेल गेलाय हे कधी समजायचे की ज्या दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये मोटर टाकून त्याला टेस्ट कराल आणि बोरवेल 5 मिनिटाच्या पुढे चालणार नाही, तरच समजायचे की आपला बोरवेल फेल झालाय. अन्यथा ह्या टेक्निकल गोष्टीमुळे
आपल्याला त्या ठिकाणी जर आपण बोरवेल गाडून टाकला तर आपल्याला पश्चातापाची पाळी येऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही तुम्हाला समस्या असतील तर त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. थांबूयात.